थांबवण्यात आलेली आहे। मात्र काही वेळातच ही मतमोजणी सुरू होईल अशी अपेक्षा आहे। शिवडीमधून अजय चौधरी यांनी आघाडी घेतलेली आहे। परळीमधनं जे आकडे हाती येत आहेत त्यामध्ये धनंजय मुंडे यांनी 3448 मतांची आघाडी घेतलेली आहे। धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघातला हा सामना हा पवार विरुद्ध पवार या कॅटेगरीतला सामना आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचा पक्षाचा उमेदवार हा धनंजय मुंडे यांना आव्हान देतोय। त्यामुळे या लढतीकडे सुद्धा लक्ष लागले। मराठवाड्यातली महत्त्वाची लढत म्हणून ऐरोलीमधनं एक महत्त्वाची अपडेट येते आणि शिवडीमधून अजय चौधरी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आघाडीवर आहेत। खानापूरमधून सुहास बाबर यांनी आघाडी घेतली आहे। परळीमधली धनंजय मुंडे यांची आकडेवारी समोर आली, 3428 मतांची आघाडी। ऐरोलीमधनं विजय चौगुले यांनी आघाडी घेतलेली आहे। ऐरोलीच्या मतदारसंघाकडे लक्ष लागलेलं कारण गणेश नाईक इथून उमेदवार आहेत आणि इथून मात्र आघाडी विजय चौगुले यांनी घेतलेली आहे। मगाशीच विनोद आपल्याला सांगत होते की विजय चौगुले हे चांगल्या प्रमाणात तिथे मतं घेऊ शकतील अशी शक्यता आहे। महायुती सध्या 67 जागांवर आघाडी घेत असताना दिसते आणि महाविकास आघाडी 16 जागांवरच आघाडी कायम ठेवताना दिसते। महाविकास आघाडी आणि महायुतीमधलं अंतर जागांचं हे प्रचंड मोठं आहे, त्यामुळे महाविकास आघाडीची दमछाक होते की काय अशी चिन्ह दिसतात। दोनही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची आणि शरद पवारांची डबल डिजिट मध्ये येत नाहीयेत। अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस किमान थोडीशी पुढे गेलेली आहे, 6 जागांवरची आघाडी घेतलेली आहे, पण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र आतापर्यंत फक्त 3च जागांवर आघाडी घेता येताना दिसतेय। भाजप मात्र अर्धशतकाच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचलाय। 89 जे कल पहिले हाती आलेले आहेत त्यानुसार भाजप 46 जागांवर तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना 16 जागांवर आघाडीवर आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा पक्ष 6 जागांवर आघाडीवर आहे। जरी हे सुरुवातीचे कल असले तरी एक गोष्ट मान्य करावी लागेल की एकनाथ शिंदे यांच्याकडे जितके आमदार होते, अजित पवार यांच्याकडे जितके आमदार होते तितके आमदार त्यांना निवडून आणता येतात का, त्यापेक्षा जास्त आणता येतात का की त्यापेक्षा कमी आणता येतात का, यावरून सुद्धा या पक्षांचं यशापयश ठरणार आहे। सध्या तरी शिवसेना असेल एकनाथ शिंदेंची किंवा राष्ट्रवादी असेल अजित पवारांची, दोघांचीही ते निश्चित आकडे गाठताना काहीशी दमछाक होताना दिसते।